धुलिवंदन आणि रमजान एकाच वेळी आल्यानं मालवणीमधील जामा मस्जिदसमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। शुक्रवारी धुलिवंदन आणि नमाज पठणासाठी मस्जिदमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार। या परिसरात मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुस्लिम बांधव राहत असून पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। जामा मस्जिद परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। शुक्रवारी धुलिवंदन, रंगपंचमी आणि रमजान एकाच दिवसात आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी या जामा मस्जिद बाहेर हिंदू आणि मुस्लिम बांधवांची राहील। एकूणच हिंदू बांधव रंगपंचमी करताना कुठेही रंग उडाला तर काही समाजकंटकांकडून याचा गैरफायदा घेतला जाऊ नये या दृष्टीने मुंबईमध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे। त्याच दृष्टीने मालवणी भागामध्ये सुद्धा आपण आता जामा मस्जिद बाहेर आहोत। या भागामध्ये सर्वाधिक मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव हे राहत असतात। मात्र जामा मस्जिद बाहेर सुद्धा उद्या शुक्रवार असल्याने नमाजसाठी अनेक मुस्लिम बांधव जे आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळतील। तर त्याचमध्ये कुठेही समाजकंटकांकडून या गर्दीचा दुरुपयोग केला जाऊ नये या दृष्टीने पोलिसांची करडी नजर असेल। मालवणी भागामध्ये तसेच मुंबई उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। आजपासूनच हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो मुंबईसह सर्व मस्जिदच्या असतील तसेच धार्मिक स्थळ असतील या धार्मिक स्थळांवरती सर्व पोलीस बंदोबस्त तैनात असेल। मात्र या संदर्भात आपण जर बघितलं तर या जामा मस्जिद बाहेर जी गर्दी होणार आहे त्याला सुद्धा कुठेतरी लगाम घालण्याचं किंवा यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते पोलिसांमार्फत होणार आहे। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। शुक्रवारी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।